पुरवठा करणे, इतरांना मदत करणे आणि जगावर सकारात्मक प्रभाव पाडणे यांसारख्या वाढीच्या आणि पूर्ततेसाठी अनेक संधी देते. जीवन हे कनेक्शन, नातेसंबंध आणि समुदायाबद्दल देखील आहे आणि आपलेपणा आणि उद्देशाची भावना सुनिश्चित करण्यासाठी इतरांशी मजबूत आणि अर्थपूर्ण संबंध जोपासणे आवश्यक आहे. जीवन ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे जी कधीतरी संपली पाहिजे. जीवन म्हणजे स्वतःवर प्रेम करणे आणि स्वतःला तयार करणे. तुमचा संदर्भ आहे की जीवन फक्त मागास मानले जाऊ शकते, परंतु ते पुढे जगले पाहिजे. जीवन हे हेतुपुरस्सर जगण्यासाठी आणि इतरांना मदत करण्याची सुवर्ण संधी आहे. तुम्ही किती वर्षे जगता हे महत्त्वाचे नाही, पण तुम्ही चांगले जीवन कसे जगता हे महत्त्वाचे आहे. मृत्यूची भीती नेहमीच आपल्या जीवनाला धोका देते. प्रत्येकाला लवकर आणि किंवा नंतर मृत्यूचा सामना करावा लागेल, परंतु याचा अर्थ असा नाही की त्याने आपल्याला पूर्ण जीवन जगण्यापासून किंवा आपले ध्येय साध्य करण्यापासून थांबवले पाहिजे. माणूस तेव्हाच शहाणा होतो जेव्हा तो नशिबाला सामोरे जायला तयार असतो, पण तरीही तो प्रत्येक क्षणाचा आनंद घेत असतो. तयारीची भावना आहे. मानवी जीवन ही खरोखरच एक अमूल्य देणगी आहे. मानवी जीवनातील प्रत्येक क्षण आपल्याला आपले गुण विकसित करण्याची आणि व्यक्त करण्याची संधी देतो. प्रत्येक क्षण आशीर्वादाचा मार्ग खुला करतो. हे खरे आहे की जीवन आपल्याला सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिस्थिती देते. तुमची प्रतिक्रिया काय आहे हे खरोखर महत्त्वाचे आहे. जीवन ही देवाने दिलेली देणगी आहे असा आमचा विश्वास असल्यामुळे ते अर्थपूर्ण करण्यासाठी आम्ही जे काही करू शकतो ते करू. आपण सर्व अद्वितीय व्यक्ती आहोत. तुमच्यासारखा कोणीही जन्माला आला नाही आणि कोणीही होणार नाही, म्हणून तुमच्या वेगळेपणाची कदर करा. आयुष्य म्हणजे काही नसून धडे, कष्ट, मनातील वेदना आणि खास क्षणांचा प्रवास आहे. हे शेवटी आपल्याला आपल्या गंतव्यस्थानाकडे, जीवनातील आपल्या उद्देशाकडे घेऊन जाईल. ही आव्हाने नेहमी आपल्या धैर्याची, ताकदीची, कमकुवतपणाची आणि विश्वासाची परीक्षा घेतील. तुमच्या मार्गावर तुम्हाला तुमच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांना सामोरे जावे लागेल आणि तुम्हाला ते स्वीकारावे लागतील. आपल्याला योग्य मार्गावर येण्यासाठी या अडथळ्यांवर मात करावी लागेल. काही वेळा हे अडथळे प्रत्यक्षात वेशात वरदान ठरतात, परंतु त्यावेळी आपल्या लक्षात येतं नाही जीवनाचे रहस्य त्यांना कळते ज्यांना कशाचीच ओढ नसते. तुम्ही माझे संपूर्ण व्हिडिओ ऐकले असाल व मी त्यासाठी तुमचा खूप खूप आभारी आहे. आपण जीवनाचे सार्थक केले पाहिजे. आपल्या कुटुंबावर आणि मित्रांवर प्रेम करून आयुष्य सुंदर बनवता येते. आपले कुटुंब, कार्यस्थळ, समुदाय आणि संपूर्ण जगाप्रती आपले कर्तव्य पूर्ण केल्याने जीवन अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण होऊ शकते. जीवन हा एक मौल्यवान आणि गुंतागुंतीचा अनुभव आहे जो सौंदर्य, आश्चर्य, आव्हाने आणि संधींनी भरलेला आहे आणि इतरांच्या गरजा आणि कल्याण लक्षात घेऊन प्रत्येक क्षणाची काळजी घेणे आणि त्याचा पुरेपूर उपयोग करणे आवश्यक आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सुखी संसारासाठी प्रभावी उपाय आणि तोडगे. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, उपवास करून शरीर शुद्ध होते, यात्रा करून शरीर बलवान होते, जप करून मानसिक विकास होतो, अनिष्ट ग्रहांची शांती केल्याने यश मिळते, धन रत्न जपत केल्याने लक्ष्मी स्थिर राहते, दान केल्याने धन दौलत व राज ऐश्वर्य लाभते, वास्तुशास्त्रानुसार घर बांधल्याने स्वास्थ्य मिळते, रत्न वापरल्याने मानसिक स्थिरता, शरीर बलवत्ता लाभते, रोज ध्यान करून एकाग्रता, दृढनिश्चय आणि निर्णय क्षमता वाढते. 2. नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर हा उपाय करावा. सर्वात प्रथम उजव्या हातावर काळ्या रंगाचा दोरा बांधलेला असेल तर सर्वात प्रथम तो काढून टाकावा आणि त्याऐवजी पंचरंगी धागा बांधावा. दररोज सकाळी कबुतरांना ज्वारी टाकावी. प्रगती 100% होतच. 3. ज्या ज्या वेळी आपण समुद्रकिनारी फिरायला जाता
त्यावेळी जलदेवतेला प्रार्थना करून एक श्रीफळ कुंकू अर्पण करून विसर्जन करा. तात्काळ नफा हेच त्याचे सूत्र. 4. रोज रात्री पूजा केल्यानंतर किंवा लक्ष्मी पूजन केल्यानंतर घरामध्ये व्यावसायिक ठिकाणी शंख अथवा डमरू वाजवा. त्यामुळे घरातील दारिद्र्यता विना कटकट निघून जाते. 5. दूध व साखर मिसळलेले पाणी पिंपळाच्या झाडाला घालावे. 6. घरामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अगोदर झाडू मारावा. त्यामुळे घरामध्ये दारिद्र्यता येत नाही. उत्तर पूर्वेला दरवाजा असेल तर तांदळाचं आणि पश्चिम दक्षिणेला दरवाजा असेल तर गव्हाचे स्वस्तिक उंबरठ्यावर काढावे. त्यावर मधोमध सुपारी व 4 बिंदूवर रुपया, हळद कुंड, खारीक व बदाम असं क्रमाने ठेवावं. किंवा विड्याच्या पानावर अक्षता सुपारी ठेवून ते पान उंबरठ्यावर ठेवा. किमान सणासुदीला व वाढदिवसा दिवशी वगैरे तरी हे करावे. 7. पैशाची कधीही कमतरता भासणार नाही. अश्वत्थाची म्हणजे पिंपळाची नित्य पूजा करून त्याला पाणी घालावे व दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लम दिगंबरा हा मंत्र म्हणून 108 प्रदक्षिणा घालाव्या व सूर्यास्तानंतर तेथे साजूक तुपाचे निरांजन लावून ठेवावे. तुमच्या मस्तकावर लक्ष्मीचा सदैव वरदहस्त राहील. 8. कुलदेवताचे वर्षातून एकदा दर्शन, अभिषेक व पूजा टाळाटाळ न करता करावी. तुमच्याकडे पैशाचा ओघ सतत वाहत राहील. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो. जिथे नाम तेथे माझे प्राण. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. नामात मन ठेवावे हेच माझे खरे दर्शन आहे. शेवटी सांगतो, नामाला शरण जा. मी नामाहून वेगळा नाही. नामातच मला पहा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जसे पेराल तसे उगवेल असं म्हणतात, पण तुम्ही जसे वागाल तशी दुनिया तुमच्यासोबत वागेल हेही तितकेच खरे आहे. यावरची आज एक मी तुम्हाला कथा सांगणार आहे, ते तुम्ही नीट ऐका. दुकानदार आणि हत्ती. एका गावात एक पाळीव प्राणी हत्ती राहत होता. सर्व गावकरी त्या पाळलेल्या हत्तीची काळजी घेत व त्याला खाऊ घालत असत. सर्व गावकऱ्यांचा तो हत्ती लाडका होता आणि सर्व गावकरी त्याला जीव लावत असे. हत्ती रोज सकाळी गावातील मंदिरात जात असे. रोज मंदिरात जाताना तो हत्ती एका फुलाच्या दुकानात थांबत असे. दुकानदार रोज फुले त्या हत्तीच्या सोंडेत देत असे. हत्ती तो फूल सोंडेत घेऊन मिरवत नेऊन मंदिरात जाऊन देवाच्या चरणी वाहत असे. हत्ती ज्या प्रकारे फुले मिरवीत नेणे आणि मंदिरात जाणे लोक आनंदाने बघत असत. लोक हत्तीचे कौतुक करत असे. हत्तीची श्रद्धा हा सर्व गावकऱ्यांचा कौतुकाचा विषय झाला होता. एके दिवशी दुकानदार अत्यंत निराश अवस्थेत दुकानात बसला होता. रोजच्या सवयीप्रमाणे हत्ती दुकानात आला. निराश दुकानदाराने हत्तीला फुले देण्याऐवजी त्याच्या सोंडेला सुई टोचली. दुकानदाराने कारण नसतानाही स्वतःचा राग हत्तीवर काढला. हत्तीला फुले देण्याऐवजी हार ओवण्याची सुई जोरात टोचल्यामुळे हत्ती दुखावला गेला व त्याला त्या दुकानदाराचा राग आला. आपल्याला या दुकानदाराने विनाकारण छळले, त्यामुळे हत्तीने दुकानदाराला धडा शिकवण्याचे ठरवले. दुसऱ्या दिवशी हत्तीने दुकानच्या जवळून वाहणाऱ्या ओढ्याच्या पाण्यातून चिखलयुक्त पाणी सोंडेने भरून घेतले. हत्ती शांतपणे दुकानाजवळ आला. हत्तीने ते घाणेरडे पाणी दुकानदार, फुले आणि हारांवर फिरवले. दुकानदाराला सगळा माल खराब झाला. त्याला स्वतःची चूक कळून आली, मात्र त्यासाठी त्याला मोठी किंमत मोजावी लागली. त्यामुळे म्हणतात ना, जशास तसे. म्हणून स्वामी नेहमी सांगत असतात की तुम्ही तुमचा राग दुसऱ्यांवर काढू नका. तुम्ही तुमचा जो राग असतो तो स्वतः त्याचे निर्मूलन करा व दुसऱ्यासोबत जसे वागता तसेच वागत राहा. विनाकारण कुणालाही त्रास देऊ नका व कुणाकडूनही त्रास करून घेऊ नका. त्यामुळे मित्रांनो, आजचा दिवस कठीण आहे, त्यापेक्षा उद्याचा दिवस कष्टप्रद असेल, पण त्यानंतरचा दिवस मात्र तुमच्यासाठी प्रयत्नांना यश देणारा असेल, हे कायम लक्षात ठेवा. स्वामी आपल्या कायम पाठीशी आहेत. परीक्षा म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची संधी. मित्रांनो, महत्त्व त्याला नाही की कोण आपल्यासोबत आहे, महत्त्व त्याला आहे की गरज पडल्यास कोण आपल्यासोबत आहे. मग स्वामी आपल्यासोबत कायम आहेत. आठवण त्यांना देते जे तुम्हाला आपले समजतात.
मग स्वामी सगळ्यांनाच आपले समजतात, त्यांना आपली कायम आठवण येत असते. आपण फक्त त्यांचं नामस्मरण केलं पाहिजे. सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम दूर करा. मन प्रसन्न करा, सगळे दुःखे आपोआप दूर होतील. दुःखाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही. याला जीवन म्हणतात. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. भूतकाळाविषयी रडण्यापेक्षा वर्तमान काळात लढण्यात आणि भविष्याची शिखरे चढण्यातच खरा पराक्रम आहे. आयुष्यात काही नसले तरी चालेल, पण तुमच्यासारखा प्रेमळ माणसाची साथ मात्र असू द्या. नजरेत भरणारी सर्वच असतात, पण तुमच्यासारखी हृदयात राहणारी फारच कमी असतात. त्यामुळे आपल्याला जर आमचं कंटेंट आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. त्यामुळे मित्रांनो, मेहनत इतक्या शांततेने करा की तुमचं यशच आवाज करेल. हार आणि जीत तुमच्या मानण्यावर असतं. मानलं तर हार आहे आणि ठरवलं तर जीत आहे. स्वामी म्हणतात, अरे विश्वास ठेव. अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. मीपणा दूर ठेवून जा विश्वास ठेवा. पदरी अपयश कधीच येणार नाही. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. कृपापूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले, भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुरलेले. चेहऱ्यावरचं तेज पाहून भान हरपते. स्वामी चरणी मन सहज रूढ होते. स्वामी म्हणतात, तुमच्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. स्वामी म्हणतात, दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते. मी सर्वत्र आहे. मी चराचरा व्यापून आहे. मी वारा आहे. मी पाणी आहे. आकाशही मीच आहे. गगनात मीच आहे. ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलो नाही. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. आपल्याला दुःख देणाऱ्या जगात कमी नाहीत. हे तितकंच सत्य आहे जितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. श्रम करा, सुख मिळेल. त्याग करा, आत्मानंद मिळेल. दान करा, धन मिळेल. सहाय्य करा, सोबत मिळेल. व्यसन सोडा, शांती मिळेल. कला शिका, अमर व्हाल. मीपणा सोडा, मोठे व्हाल. प्रार्थना करा, प्रगती होईल. ध्यान करा, ज्ञान मिळेल. भक्ती करा, मुक्ती मिळेल. समाधानी राहा, सुखी व्हाल. श्री स्वामी समर्थ. जो असे कारण सर्व सृष्टीसी, अकारणे जो लावी भक्तीसी, फुलवी मनांच्या दंभ युक्तीसी, असा अविनाशी स्वामी माझा. मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी तुझी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एवढं वाक्य पुरेसं आहे कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे. हातावरील रेषेत दडलेलं भविष्य बघू नका. त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा. स्वप्न ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात. स्वप्न ती की जी तुम्हाला झोपूच देत नाही. स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा अधिकाधिक घट्ट होतो तेव्हा तोच विश्वास आपल्या आयुष्यातही परावर्तित होतो. स्वतःचे ध्येय हेच स्वतःचे जीवन कार्य समजा. प्रत्येक क्षणी त्या ध्येयाचे चिंतन करा, त्याचेच स्वप्न पहा आणि त्याचा आधारही घ्या. सूर्य सर्व प्रकारच्या चांगल्या वाईट वस्तूवर प्रकाश टाकतो, परंतु स्वतः मात्र पूर्णपणे शुद्ध राहतो. अशा सूर्यप्रकाशाप्रमाणे आपण आपले चारित्र्य घडवले पाहिजे. सामर्थ्य हे सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून वेळ आल्यावर कृती करण्याची ती गोष्ट आहे. सर्व गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे कष्ट, कष्ट आणि कष्ट. सचोटीचा मनुष्य निर्माण करणे हीच परमेश्वराची उदात्त कलाकृती आहे. श्री स्वामी समर्थ. परब्रह्म स्वामी महाराजांची सेवा कशी करावी? अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करतात, परंतु अजूनही असंख्य भाविकांना स्वामीची सेवा कशी करावी किंवा स्वामींची पूजा कशी करावी याबद्दल माहिती नाही. तर काही जणांना स्वामी महाराजांच्या सेवेविषयी अनेक गैरसमज काही लोकांमुळे निर्माण झाले आहे. या सर्वांचा विचार करून त्या दिवशी पुढील विवेचन आहे. स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेवून करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा
मूर्तीची स्थापना करू शकतो. स्वामींची मूर्ती अथवा प्रतिमा यापैकी जी आपल्याला शक्य होईल त्यानुसार त्यांची स्थापना आपल्या घरी करावी. यात कुठलाही भेद नाही. बरेच लोक सांगतात की स्वामींची मूर्ती घरात ठेवू नये, कारण त्यावर रोज अभिषेक करावा लागतो. दर गुरुवारी षोडशोपचार पूजा करावी लागते, रोज नैवेद्य आरती करावी लागते, इत्यादी इत्यादी. पण हा केवळ गैरसमज आहे, बाकी काही नाही. स्वामी महाराज हे भक्तवत्सल आणि भक्ताभिमानी आहेत. आपल्या भक्तांनी केलेली तोडकी मोडकी पूजाही ते अतिप्रेमाने स्वीकारतात. गजेंद्रांनी आर्ततेने अर्पण केलेल्या केवळ एका कमलपुष्पाने धावून येणारा आणि कोट्यावधी भक्तांचे केवळ नामस्मराने कल्याण करणारा पूर्ण परब्रह्म अपुऱ्या पूजेअभावी आपल्यावर रागवेल, ही भावना चुकीची आहे. तेव्हा स्वामी महाराज रागावतील ही भीती स्वामी भक्तांनी मनातून काढून टाकावी. जशी जमेल तशी स्वामी पूजा, भक्ती व सेवा करावी. दुसरी बाब म्हणजे स्वामींची प्रतिमा घरी ठेवावी, तर ती कशी व कोणती ठेवावी? कारण स्वामींच्या मूर्तीपेक्षाही थोडेसे जास्तच गैरसमज स्वामींच्या प्रतिमेबद्दल निर्माण झाले आहेत. तेव्हा आपण आता ते गैरसमज व त्यांची सत्यता तपासून पाहू. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पूजेच्या प्रतिमेच्या बाबतीत असलेले काही निरर्थक गैरसमज व त्यावर खुलासा. 1. स्वामींची प्रतिमा फक्त राजयोगात असणारी पाहिजे, हातात ब्रह्मांड असलेली नको. स्वामींची वटवृक्षाखाली बसलेली प्रतिमा नको. स्वामींची मागे गाय उभी असलेली प्रतिमा नको. स्वामी महाराज उभे असलेली प्रतिमा नको. कारण काय तर वरील प्रतिमा या संन्यासी लोकांच्या पूजेसाठी असतात. सांसारिक अथवा प्रापंचिक लोकांनी यांचे पूजन करू नये. हे सर्व गैरसमज योग्य आणि सत्य आहेत का? तर मुळीच नाही. वरील सर्व गैरसमज हे धादांत खोटे व निरर्थक आहेत. कारण ज्या स्वामींना आपण ब्रह्मांड नायक म्हणतो त्यांचा ब्रह्मांड नायक स्वरूपातील हातात ब्रह्मांड घेतलेला फोटो ठेवायला नाही म्हणजे त्याच परब्रह्म स्वरूप व ब्रह्मांड नायकत्वाचं अमान्य करण्यासारखं आहे. तसेच जे स्वामी अक्कलकोटामध्ये आहे, 22 वर्ष फक्त आणि फक्त वटवृक्षाखालीच बसले, त्यांचा त्या स्वरूपातील फोटो ठेवायला मज्जाव करणे. आपल्या धर्मात जिला गोमाता मानले जाते तिची पूजा सर्वत्र मांगल्य निर्माण करते असे म्हणतात. जिच्या 33 कोटी देवता विराजमान आहेत अशी श्रद्धा आहे. जिचे मूत्र आणि विष्ठा ही पवित्र मानले जाते, किंबहुना त्याशिवाय कुठलेही मंगल कार्य संपन्न होत नाही. सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे स्वामींनी अक्कलकोटमधील आपल्या वास्तव्य काळात ज्या भागीरथी गाईला क्षणभरही अंतरून दिले नाही, तिच्या मृत्यूनंतर तिची एखाद्या तपस्वी योग्याप्रमाणे उत्सव करून समाधी बांधली. तिच्याच सोबत स्वामींचा फोटो ठेवायला मनाई करणे. जे परब्रह्म आहेत, भक्तवत्सल्य भक्ताभिमानी आहेत आणि भक्तांच्या पाठी सदैव उभे आहेत, त्यांचाच उभा असलेला फोटो पूजन करू नये असे म्हणणे किंवा वरील सर्व प्रकारच्या प्रतिमांचे पूजन करू नये असे म्हणणे हा स्वामींचा परब्रह्मतत्वाचा घोर अपमान आणि अक्षम्य अपराध आहे. हा अपराध कोट्यावधी ब्रह्महत्यापेक्षाही मोठा आहे. स्वामींच्या लीला काळात श्री बाळाप्पा महाराजांपासून ते श्री आनंदनाथ महाराजांपर्यंत सर्व स्वामी भक्त वटवृक्षाखालील हातात ब्रह्मांड घेतलेलाच फोटो पूजत असतात. ज्यापैकी संन्यासी कमी आणि सांसारिक जास्त आहेत, पण त्याच कधीच काही अहित झालं नाही. तर मग त्यांचे कल्याण करून त्यांना स्वस्वरूपात सामावून घेणारे स्वामी अशा प्रतिमेचे पूजन आमचे काही अहित करतील असा विचार मनात आणणेही सुद्धा स्वामींचे घोर प्रतारणा ठरेल. असो, तेव्हा अशा गैरसमजांना बळी न पडता स्वामी भक्तांनी या बाबीकडे दुर्लक्ष करून जशी जमेल तशी स्वामींची यथेच्छ सेवा करून आपले कल्याण करून घ्यावे, ही नम्र विनंती. आणि हो, त्यासोबत हे देखील आहे का, त्रुटीचे अनेक चमत्कारिक उपाय ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्यास सर्व प्रकारच्या आर्थिक समस्यांवर मात करण्यास मदत होते. एवढेच नाही तर आरोग्याशी संबंधित समस्यांचे निदान करण्यातही त्रुटी गुणकारी आहे. घरातील वास्तुदोष, कर्जमुक्ती, धनलाभ आणि घरात असलेली नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते. ज्योतिषशास्त्रानुसार त्रुटीने केलेले अनेक उपाय फायदेशीर ठरतात. 1. ज्योतिषशास्त्रानुसार
तुरटीचा तुकडा तिजोरीत ठेवून तुरटीच्या पाण्याने आंघोळ केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते. याशिवाय तुरटी काळ्या कपड्यात बांधून घराच्या किंवा दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर लटकावे. येथे केल्याने घरात आणि दुकानात नकारात्मकता राहत नाही, तसेच व्यवसायात प्रगती होईल. कर्जमुक्तीसाठी सुपारीच्या पानांवर तुरटी आणि सिंदूर लावा आणि पानाला धाग्याने बांधा. त्यानंतर बुधवारी सकाळी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी बांधावे. असे केल्याने लवकरच कर्जमुक्ती होईल. हा उपाय सलग 3 बुधवार करा. 3. असे मानले जाते की तुरटी नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करते. घरातील बाथरूममध्ये एका भांड्यात तुरटी ठेवा आणि बाथरूममध्ये अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणी पाहू शकणार नाही. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. 4. घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी प्रत्येक खोलीत तुरटीचा तुकडा ठेवा. असे केल्याने घरातील वास्तुदोषांचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होत नाही आणि घरातील वास्तुदोष दूर होतात. 5. वाईट दृष्ट लागल्याचा दोष दूर होतो. तुरटीचा वापर दृष्ट काढण्यासाठी केला जातो असेही म्हणतात. यासाठी तुरटीचा तुकडा ज्या व्यक्ती दृष्ट काढायची आहे त्याच्यावर 7 वेळा फिरवा आणि नंतर तो जाळून टाका. तुरटी जाळल्याने वाईट नजरेचा प्रभाव पूर्णपणे नष्ट होतो असेही म्हणतात. 6. भीतीदायक स्वप्नांपासून वाचण्यासाठी रात्री भयानक स्वप्ने टाळण्यासाठी तुरटी काळ्या कपड्यात बांधून उशाखाली ठेवा. असे केल्याने भीतीदायक स्वप्ने येणार नाही. हे मंगळवार किंवा रविवारी डोक्याखाली ठेवावे. 7. घरात सतत भांडण होत असल्याचा पाण्याने एक भांडे भरा आणि आपल्या पलंगाखाली ठेवा आणि रात्री त्यात तुरटी टाकावी. दुसऱ्या दिवशी हे पाणी पिंपळाच्या झाडात टाकावे. असे केल्याने घरातील सदस्यांचे संबंध सुधारतील आणि शांतता राहील. असे प्रकार तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्कीच यात यश मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.